म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ वीणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। मागील वर्षभरापासून आपण राष्ट्रगुरू समर्थांच्या वाङ्मयातील अनेक आयाम अनेक पैलू पाहत आहोत, त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। सध्या आपण समर्थकृत 11 लघु काव्यापैकी 21 समासी अर्थात जुना दासबोध आपण पाहतो आहोत आणि यातला जो 5वा समास आहे, 5व्या समासातील ओवी क्रमांक 90 पर्यंत परवाच्या दिवशी आपण अभ्यास केलेला होता। काल माहिती नाही परंतु मी प्रयत्न करत होतो, पण मोबाईल डाटा, तो नेट प्रॉब्लेम, रेंज या सगळ्यामुळे काल काही समर्थांची सेवा घडू शकली नाही। त्यामुळे कालचा कालच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या आपण आज पाहूया। 21 समासी या जुन्या दासबोधातील
पाचवा समास सत्शिष्य लक्षण आणि त्यातली ओवी क्रमांक 90 पर्यंत आपण पाहिलेला आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. परपीडे विषयी तत्पर, जैसे विंचू आणि विखार, तैसा कुशब्दे जिव्हार, भेदी सकळांचे. श्रीराम. आपले झाकी अवगुण, पुढिलास बोले कठीण, मिथ्या गुणदोषे विण, गुणदोष लावी. श्रीराम. स्वये पापात्मा अंतरी, पुढिलांची कणव न करी, जैसा हिंसक दुराचारी, परदुःखे शिणेना. श्रीराम. दुःख पराव्याचे नेणती, दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती, आपुले मनी. श्रीराम. स्वदुःखे झुरे अंतरी, आणि परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त एमपुरी, राजदूत ताडिती. श्रीराम. शिष्याच्या अंगी कुठल्या प्रकारचे दुर्गुण असू शकतात याचं वर्णन समर्थ या ओव्यांमध्ये करतायत. समासाचं नाव आहे सत्शिष्य लक्षण आणि वर्णन कुणाचं चालू आहे? या समासातल्या जास्तीत जास्त ओव्या दांभिकपणावर आहेत, खोटारडेपणावर आहेत, शिष्याच्या दुर्गुणांवर आहेत. तो कसा आहे, त्याला शिष्य तरी कसं म्हणायचं? त्याचं वर्णन, त्याच्या स्वभावाचं वर्णन समर्थ करतायत. परपीडेविषयी तत्पर, जैसे विंचू आणि विखार, तैसा कुशब्दे जिव्हार, भेदी सकळांचे. त्याचा स्वभावच आहे दुसऱ्यांना पीडा करणे, दुसऱ्यांना त्रास देणे, दुसऱ्यांचं वाईट चिंतने, यामध्ये त्याला मोठा आनंद आहे. ज्याप्रमाणे विंचू किंवा सर्प त्यांचा डंख मारतात आणि सगळ्या अंगाची लाही होते, त्याप्रमाणे याचं बोलणं असं आहे, कुशब्दे जिव्हार. त्या विषासारखं याचं बोलणं आहे. याच्या तोंडी लागणं, याच्या नादी लागणं म्हणजे आपण आपलं ओढवून घेणं आहे, मरण ओढवून घेतल्यासारखं आहे. सगळ्यांचं अंतःकरण भेदतो, छिन्न विच्छिन्न करतो, त्याला त्रास देतो, असा हा व्यक्ती आहे. आपले झाकी अवगुण, पुढिलास बोले कठीण, मिथ्या गुणदोषे विण, गुणदोष लावी. श्रीराम. काय खासियत आहे याची? आपले झाकी अवगुण. आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत, अवगुण आहेत, त्याच्याकडे तो पाहत नाही, तो झाकून ठेवतो. आपले अवगुण वाटती गुण, हे तो करंटपणाचे लक्षण समर्थ सांगताय. पुढिलास बोले कठीण. इतरांना तो सारखं वाईट बोलतो, टाकून बोलतो, घाण बोलतो, आणि आपल्यात जे सगळे दुर्गुण आहेत तो ते लपवून ठेवतो. त्याच्याकडे तो पाहतच नाही, लपवून ठेवतो. झाकी, आपले झाकी अवगुण तो झाकून ठेवतो, म्हणजे त्याकडे पाहत नाही, दुर्लक्ष करतो. मिथ्या गुणदोषे विण, गुणदोष लावी. काय अर्थ आहे? त्याचा स्वभाव एवढा वाईट आहे, जे दुर्जन लोक आहेत याचं त्यांचं जमतं, कारण हा सुद्धा दुर्गुणी आहे. आणि जे दुर्गुण लोक आहेत त्यांच्याशी याचं सख्य आहे, म्हणून काय करतो तो, त्यांना चांगले गुण लावतो.
तो माणूस वाईट आहे, हा पण वाईट आहे, पण हा काय करतो, त्याचा भलेपणा मिरवतो. दुर्जनांना नसलेले तो गुण चिकटवतो, सद्गुण, आणि सज्जनांमध्ये जे गुण आहेत त्यांना तो दोष लावतो. म्हणून समर्थांचा शब्द पहा, फार सुरेख आहे. समर्थ म्हणतायत, मिथ्या गुण दोषे विण गुणदोष लावी. जे नाहीये, सज्जनांमध्ये दुर्गुण असतील का, पण याला सज्जन आवडत नाहीत, म्हणून तो सज्जनांना दोष लावतो. आणि जे दुर्गुण लोक आहेत, दुर्जन लोक आहेत, त्यांच्याकडे सद्गुण नाही आहेत, ते वाईटच. पण हा काय करतो, याची त्यांची मैत्री असल्यामुळे, हे सगळे एका गोत्राचे लोक आहेत ना, वाईट माणसाला वाईट माणूस चांगलाच वाटतो. खिसे कापणाऱ्या माणसाला पैसे उचलणारा माणूस चांगला वाटतो, पैसे उचलणाऱ्या माणसाला दरोडे टाकणारा माणूस चांगला वाटतो, दारू पिणारा माणूस त्यांना चांगलाच वाटणार, सगळ्यांशी भांडणारा माणूस त्यांना चांगलाच वाटणार, कारण हे सगळे साम्य आहे. आणि त्यांचं मोठेपण करण्यासाठी दुर्जनांना नसलेले तो सद्गुण चिकटवतो. म्हणून समर्थ या ठिकाणी शब्द वापरतात, मिथ्या गुण दोषे विण गुणदोष लावी. स्वये पापात्मा अंतरी पुढिलांची कणवण करी. जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिणेना श्रीराम. स्वये पापात्मा अंतरी, तो स्वतः पापी आहे, वाईट बोलतो, वाईट कर्म करतो, आळशी आहे, अनेक दुर्गुण ठासून भरलेले आहेत, सज्जनांचा घात करतो, संतांची टवाळी करतो. स्वये पापात्मा अंतरी पुढिलांची कणव न करी. आणि कुणी जर आज अडचणीत असेल, संकटात असेल, तर त्याच्याबद्दल याला काही वाटत नाही, कणव येत नाही, याच्या हृदयाला पीळ पडत नाही. जैसा हिंसक दुराचारी पर दुःखे शिणेना. कुणाला वाटतं दुसऱ्याचं दुःख शीतल, कुणाला वाटतं? जो दुराचारी आहे. अहो, आपल्याला साधं आपली ओळख पाळख जरी नसली तरी आपल्याला एखाद्याचं दुःख बघितलं तर आपलं मन तुटतं, आपल्याला कळवळा येतो. याला तसं काहीच वाटत नाही. पर दुःखे शिणेना, याला काही वाटत नाही, उलट हा आनंदात बघतो समोरचा माणूस कसा तळमळतोय, कसा संकटात पडलाय. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे, बऱ्या शब्दे श्रीराम. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे, हे राक्षसी क्रिया श्रीराम. काय मग शब्द वापरलाय समर्थाने, राक्षसी क्रिया. आपण विचार केला पाहिजे. आम्हाला दुसऱ्याच्या दुःखाचं दुःख पाहून आम्हाला दुःख होतंय का? आमचा जीव तुटतो का? परसंतोषे सुखी व्हावे, दुसऱ्याचं सुख पाहून आम्हालाही आनंद होतो का? समर्थ म्हणतात, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. चांगलं बोलावं, गोड बोलावं, मृदुवचनी असलं पाहिजे, मितभाषी असलं पाहिजे, थोडक्यात बोललं पाहिजे. ही सगळी गुण कुणाकडे आहेत? हनुमंतरायाकडे आहेत. पहिली वेळ जेव्हा झाली ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याला, प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण यांची आणि एका गुरुजीच्या वेशामध्ये हनुमंत आले, तेव्हा ती झालेली भेट आहे. आणि तेव्हा जो संवाद झालेला आहे, तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणाला सांगतात,
कारण चर्चा झाली, ओळख पटली. मग हनुमंत म्हणाले की स्वामी, मी आता माझ्या धन्याला सांगून येतो. तो घाबरलाय. त्याला मी सांगून येतो की ही आपले मित्र आहेत, तुम्ही इथंच थांबा. तो जो काही संवाद झालेला आहे, तो संवाद, त्यावर प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात की याच्या एवढं व्याकरणाचं ज्ञान कुणाला नाहीये. कुठला शब्द कंठातून आला पाहिजे, कुठला शब्द तोंडातून आला पाहिजे, कुठला शब्द हृदयातून आला पाहिजे, हे सगळं त्याला ठाऊक आहे. त्याला व्याकरण माहिती आहे. कोणत्या शब्दावर किती जोर द्यावा, शारीरिक हालचाल कशी करावी, हे त्याला सगळं माहिती आहे. असं प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणाजवळ हनुमंताचं कौतुक करतात. समर्थ पुढे म्हणतात, आपुल्या पुरुषार्थ वैभवे, आमच्याकडे जी काही संपन्नता असेल, 2 पैसे असतील, नाही आमच्या ओळखी पाळखी असतील, नाही बलसंपन्नता असेल, आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे. जेवढे देता येईल सुख ते त्यांना द्यावं. कुणी अडचणीत सापडलाय त्याला जाऊन मदत करावी. कुणी अशक्त आहे त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवावं. कुणी दारिद्र्यावस्थेत आहे त्याला 2 पैसे द्यावेत. कुणाचा छळ होत असेल त्या छळातून त्याची मुक्तता करावी. समर्थ म्हणतात हे सगळं आपल्याला जमलं पाहिजे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. आपण दुसऱ्याला सुखी करतो का कष्टी करतो, त्याला सुख देतो का आपण त्याचं वाईट करतो. आता हा जो शिष्य अशा दुर्गुणांनी भरलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात, दुःख पराव्याचे नेणती, दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती, आपुले मनी श्रीराम. दुःख पराव्याचे नेणती, हा परदुःख शीतल आहे. मी मागे आपल्याला म्हणालो होतो, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांना एक प्रश्न आहे, समर्थ परदुःख शीतल होते का, पटवून द्या. किती शिष्यांवर, अहो हा सगळा राष्ट्र, हे सगळं राष्ट्र खितपत पडलेलं होतं. या राष्ट्राला उभं करण्याचं सामर्थ्य समर्थांनी मानवी मनामध्ये चेतवलंय. ते परदुःख शीतल कसे असतील. समर्थांना इथली जाणारी वाताहत, इथल्या समाजाचं होणारं शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण, त्यांच्यावर लादली जाणारी गुलामी, उद्ध्वस्त होणारी मठ, मंदिरं, आश्रम, हे सगळं पाहावलं नाही. ते परदुःख शीतल नव्हते. दुःख पराव्याचे नेणती, दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती, आपुले मनी. हा एवढा हरामखोर आहे की जेव्हा माणूस तळमळतो आहे, तडफडतो आहे, त्रासाने उद्विग्न झालेला आहे, हा त्याला पाहून अजून त्यात तेल ओततो आणि मनात आनंद येतो. त्याला आसुरी आनंद आहे हा. आपल्यामुळे लोकांना त्रास झाला याच्यानेही लोकांना आनंद होतो. आहेत काही लोक असे, दुसऱ्यांना कसा त्रास होईल हे ते कायम त्यांचं डोकं त्याच्यातच आहे. स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त एमपुरी, राजदूत ताडिती श्रीराम. राजदूत म्हणजे हे यमाचे दूत आहेत. स्वदुःखे झुरे अंतरी, आपल्या प्रापंचिक शारीरिक व्याधींनी तो आतल्या झुरतोय, परंतु वरून कसा आवानतो. आणि एवढा असताना सुद्धा दुसऱ्याच्या दुःखावर विनोद करतो, हसतो. त्याला यमपुरीच प्राप्त होणार, नरक यातना प्राप्त होणार.
आणि तिथं यमाचे दूत त्याचं ताडण करतील असं समर्थ सांगतायत. असो ऐसे मदांध बापुडे तयासी भगवंत कैचा जोडे, जयास सुबुद्धी नावडे पूर्वपातके करुणी श्रीराम. काय असतं, माणूस पूर्वी जसा वागला, पूर्वजन्मी जसं त्यांनी कर्म केलं, आपल्याला माहिती आहे त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक ताप. शुभाशुभेण कर्मणा. आपण किती लोकांना त्रास दिला, किती लोकांना वाईट बोललो. समर्थ म्हणतात, पेरिले तेची उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, कर्कश्य बोलावे ते काय निमित्त श्रीराम. का बोलायचं कर्कश, का डिवचून बोलायचं. समर्थ म्हणतात, पूर्वी जी पातक केलेली आहे त्याप्रमाणे आपला स्वभाव बनला. असो ऐसे मदांध बापुडे तयासी भगवंत कैचा जोडे. त्याला भगवंताची प्राप्ती होईल कशी. भगवंत उलट त्याला दूर करतो. तुला ती आवडतंय ना, चिखलात राहायला आवडतंय ना, शेणात राहायला आवडतंय ना, मग तिथंच तू रममाण हो. अजून 2 पावटे टाकेल, व्यवस्था करील. पहिलं शेण वाळत आलंय का, भगवंत व्यवस्था करील एखाद्या जनावराची, जा तिथं अजून थोडी घाण करून या, म्हणजे ते तिथंच रममाण होतील. जयास सुबुद्धी नावडे पूर्व पातके करुणी. माझे एक मित्र आहेत, ते नगरसेवक होते. त्यांनी त्या नगरसेवक पदाच्या काळामध्ये भरपूर कमावलं. एक फॅक्टरीचं युनिट टाकलं, व्यापार केला, सगळीकडे हाणामारी करायची, लोकांना लुटत राहायचं, स्वभावच. काही वर्ष गेली, कुटुंबाची वाताहत झाली. मुलगा त्यांच्याकडे बघेना, त्याचं वेगळं विराड त्यांनी केलं. एक मुलगी मित्रासोबत पळून गेली. आयुष्याची अशी वाताहत झाली. आणि आयुष्याच्या उत्तर काळामध्ये या दोघा नवरा बायकोंना वाटलं की आपण वेद पाठशाळेमध्ये जाऊन राहावं, तिथं सेवा करावी. पण काय असतं की जी पातकं केलेली आहेत त्याचं फळ भोगायचं आहे ना. वेद पाठशाळेत हे जाऊन राहिले, काही महिने राहिले असतील की त्यांच्या लक्षात असं आलं आपली तब्येत ठीक नाही आहे, वजन भराभर कमी होत आहे, दम लागतोय, अशक्तपणा येतोय. त्यांनी तपासण्या केल्या आणि लक्षात आलं की तुम्हाला एक असाध्य आजार झालेला आहे. ते कुटुंब परत त्यांच्या गावी आलं. त्यांची माझी भेट झाली. मी त्यांना विचारलं, कसे चाललेत दिवस, सद्गुरूंच्या जवळ सेवा करणं, वेद पाठशाळेमध्ये राहून त्यांना मदत करणं आयुष्याचं भाग्य आहे. तेव्हा त्यांनी मला सगळा पाढा वाचून दाखवला आणि नकळतपणे त्यांनी त्यांच्या पूर्वपातकांची कबुली दिली. समर्थ या ठिकाणी म्हणताय, जयास सुबुद्धी नावडे पूर्वपातके करुणी. त्याला सुबुद्धी होणारच नाही. आणि समजा इकडून तिकडून झालीच तर ती जी पातक आहेत ती त्याच्या समोर दत्त म्हणून उभे राहतात आणि त्याला सुखाने जगू देत नाहीत. तयास देहाच्या अंती गात्रे क्षीणता पावती, जीवलगे ओसंडिती जाणवेल तेव्हा श्रीराम. आपल्या घरातली ज्यांच्यासाठी हे सगळा आटापिटा केला, ज्यांच्यासाठी फॅक्टरी उभी केली, दुकानं वाढवली, त्या पोरांनीच काही ठेवलं नाही, यांना घरात राहू दिलं नाही. किती समर्थांचं सूक्ष्म निरीक्षण आहे. तयास देहाच्या अंती असा जो माणूस आहे
त्याला आयुष्याच्या शेवटी गात्रे क्षीणता पावती. ज्या शरीराच्या बळावर खोटं नाटं बोलून, दम देऊन, धाक दाखवून पैसा मिळवला, ती गात्र सगळी क्षीण झाली आहेत. अनेक असाध्य आजार लागलेले आहेत. जीवलगे ओसंडती जाणवेल तेव्हा तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे मी जे काही केलं, ज्यांच्यासाठी केलं, ते तर कुणीही माझ्यासोबत नाहीये. उलट त्यांनी मला घराबाहेर काढलं. माऊलींनी फार सुरेख दृष्टांत दिलाय. इथं समर्थ तर सांगतायत की तेव्हा त्याला त्याची जाणीव होईल. पण ही सगळ्यांनाच होते का हो? सगळेजण कबुली देतात का? नाही होत असं. जाणीव सगळ्यांना नाही होत. माऊलींनी एक संदर्भ दिलाय. सापानी बेडकाला धरलंय गिळण्यासाठी. फार सुरेख दृष्टांत आहे. माऊलींनी सुद्धा किती कसं पाहिलं असेल आणि ते शब्दबद्ध केलाय तो प्रसंग. सापानी बेडकाला गिळण्यासाठी त्याचे दोन्ही पाय तोंडात धरलेले आहेत. त्याचं गिळणं चालू आहे बेडकाला. बेडकाच्या समोर एक माशी आहे आणि त्या माशीला गिळण्यासाठी बेडूक आपली जीभ तिथपर्यंत पोचवण्याचा आटापिटा करतोय. जीवनाचं विदारक दर्शन माऊलींनी घडवलंय. मानवी जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. आम्ही खड्ड्यात आहेत असं पाहतो, तरी पण आम्ही दुसऱ्याला लुटण्याचा प्रयत्न चालू ठेवतो. आमचं काही राहिलं नाही. आम्हाला जाणीव आहे जे मागोमाग केलं ते चुकीचं आहे. तरी पण प्रसंग जर पडला तर आम्ही दुसऱ्याला लुटण्याचं काम चालू ठेवतो. माऊली म्हणतीये बेडूक सापाची आहे तोंडी. बेडूक कुणाच्या तोंडात आहे? सापाची या तोंडी. जातसे सबूड बुडी. अख्खा गिळला जाणार आहे तो. जातसे सबूड बुडी. तो मक्षिकाची या कोडी. स्मरेना काही. आपला जीव जाणार आहे काही क्षणात हे त्याच्या लक्षात आहे. तरी पण तो पुढे बसलेल्या माशीला आपली जीभ टाकून तिला पकडण्याचा प्रयत्न करतोय. काय जीवन आहे? तयास देहाच्या अंती गात्रे क्षीणता पावती. जीवलगे ओसंडती जाणवेल तेव्हा. सुनील दादा चिंचोळकरांनी एका काव्याचा, एका गाण्याचा संदर्भ दिलाय. सुनील दादा चिंचोळकर म्हणतात, सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सुख मोड़ेंगे. सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे. तू जेव्हा सुखात आहेस तेव्हा सगळे लोक तुझी वाहवा करतील. बायका, पोरं, सुना, नातू, जावाई सगळे वाह छान, वाह छान म्हणतील. सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे. जेव्हा तू कठीण अवस्थेत असशील, विपन्नावस्थेत असशील, वार्धक्याने जर्जर झालेल्या व्याधीग्रस्त अवस्थेत असशील, तेव्हा हीच माणसं तुझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतील. मानवी जीवनाचं अत्यंतिक विदारक दर्शन या काव्यामध्ये कवी नीरजांनी केलेलं आहे. सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे. दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोडेंगे. तुला वाटतं की ही माझी सगळी माणसं आहेत, माझे नातेवाईक आहेत, पण ते काय करतील? दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोडेंगे. होगा मसीहा सामने फिर भी. भगवंत साक्षात समोर उभा आहे. होगा मसीहा सामने फिर भी न तू बच पाएगा. कारण पूर्व पातके करुणी
तुला कुणीही वाचवू शकणार नाही, साक्षात परमेश्वर उभा असला तरी. तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. 32 दिवसापूर्वी या घटनेचा मी साक्षीदार आहे ना, या घटनेतून मी गेलोय. आपला मुलगाच आपल्याला चिता देतो, आपला मुलगाच आपल्याला अग्नी देतो. जिवंत असताना ही कल्पना तरी सहन होईल का हो? मानवी जीवनाचं वास्तव आणि भयानक दर्शन या काव्यात आहे. तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा, आसमान में उडने वाला मिट्टी में मिल जाएगा. खूप प्रसिद्ध गाणं एका काळचं. त्यामुळे फार फडफड फडफड करत वर जाऊ नये. कशाचाही दर्प, अहंकार, अभिमान माणसाला कधी मातीत घालील याचा नेम नाही. समर्थ म्हणतात, जीवनाची ही जर शोकांतिका आमच्या लक्षात येत नसेल तर जगण्यात उपयोग काय? आणि जर ही शोकांतिका होणार आहे असं जर लक्षात येईल तर माणूस पातकांकडे कसा वळेल? त्याचं धारिष्ट्य नाही होणार तिकडे वळायचं. असो ऐसे गुणा वेगळे, ते सशिष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे, भोगिती स्वानंदाचे श्रीराम. आता समर्थ इथं थांबवतायत. म्हणतात आता खूप झालं. त्यांनाही कंटाळा आला समर्थांना. किती दुर्गुण सांगावेत. माणूस खराच एवढा दुर्गुणी असतो का? पण समर्थांनी भारताची परिभ्रमण करताना, भारताची परिक्रमा करताना देशामध्ये असे अनेक लोक पाहिले असतील. असो ऐसे गुणा वेगळे, ते सशिष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे, भोगिती स्वानंदाचे श्रीराम. या सगळ्यापेक्षा हटके असणारे जे सत्शिष्य असतात ते सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवणारे आणि अनन्य शरणागतता असलेले असतात. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण आणि अनन्य शरणागतता. त्यांना काय? ते भोगिती स्वानंदाचे सोहळे. स्व अधिक आनंद. स्व म्हणजे माझं, आनंद म्हणजे आनंद. माझ्या आत असलेला आनंद तो कुठे आहे? आतच आहे. पण मी मात्र त्या आनंदासाठी दारोदार भटकतो, वस्तू आणि व्यक्तींचा संचय करत जातो, पण मला त्यात कुठेही आनंद मिळत नाही. समर्थ म्हणतायत दृढ भावार्थे. हा शब्द फार महत्वाचा आहे. अशा सत्शिष्यांची श्रद्धा ही दृढ आहे आपल्या सद्गुरूंवर आणि त्यांचा हेतू शुद्ध आहे. त्यामुळे ते स्वानंद सुखाचे सोहळे भोगत राहतात. पुढे समर्थ म्हणतात, जय स्थळी विकल्प जागे, कुळाभिमान पाठी लागे, ते प्राणी प्रपंच संगे, हिमपुटी होती श्रीराम. कुळाभिमान, मी मोठा, माझा कुळ एवढं मोठं, आमचा वारसा एवढा मोठा, आमच्या आजोबांनी हे केलं, आमच्या पंजोबांनी ते केलं. अरे आपण काय केलं? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, भोगी स्वदेशी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. 14 पिढ्यांचे पोवाडे सांगून काय करायचे? आपण काय केलंय? आपली धमक काय? याचाही विचार आपण केला पाहिजे. अशी माणसं प्रपंचामध्ये हिमपुटी होतात, निराश होतात, वैफल्यग्रस्त होतात. जेणेकरिता दुःख झाले, तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले,
पुन्हा दुःख श्रीराम. या जन्मी काही मला पाप पुण्य मिळालं नाही, या जन्मी काही मला आनंद मिळाला नाही, या जन्मी काही मला सुख प्राप्त झालं नाही. किमान भगवंता मला पुढच्या जन्मी तरी सुखात ठेव रे, असं आपण म्हणतो का नाही? सहज म्हणून जातो. समर्थ म्हणतात पुढच्या जन्मासाठी सुती घेतली, ॲडव्हान्स दिला, बयाना दिला. पुढील या जन्माची सुती घेतली. सुती म्हणजे ॲडव्हान्स, बयाना दिलाय. असं काही करणं, असं काही मनात येणं म्हणजे आपण पुढच्या जन्मीची अपेक्षा आहे आपल्याला. जेणेकरिता दुःख झाले, ज्या प्रपंचामुळे दुःख झालंय तोच प्रपंच पुढच्या जन्मी अजून मागायचा. समर्थांनी पुढे फार वास्तव मांडलंय, आपण कधीच विचार नाही केला. संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणून अनहित केले, ते दुःखी होती स्वये श्रीराम. समर्थ म्हणतायत अरे बाबा, मी एवढा देश फिरलो, एवढ्या लोकांकडे गेलो, एवढ्या गावोगाव फिरलो, पण मी कुणाला पाहिलं नाही आणि कुणाला ऐकलं देखील नाही की प्रपंचामध्ये त्याला सुख झालंय. संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणून अनहित केले, ते दुःखी होती स्वये श्रीराम. संसारामध्ये राहून पुन्हा संसार करणे, पुन्हा संसार करणे, पुन्हा प्रपंचात लिप्त होणे, यातून काहीही साध्य होणार नाही. संसारी सुख मानिती, ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकिती, पडत मूर्ख श्रीराम. आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करतात, पारमार्थिक वाटेवरची साधना करतात आणि तरीही प्रपंचात अडकतात, तरीही प्रपंचात लिप्त होतात. समर्थांना मोठं आश्चर्य वाटतंय. कळतं पण वळत नाही. हे सगळं त्याला माहिती आहे, कारण तो पडत मूर्ख आहे, त्यांनी याचा अभ्यास केला आहे. महाभारतातला प्रसंग आहे, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. मला धर्म काय आहे, सदाचार काय हे माहिती आहे, परंतु मी तसा वागत नाही. जानामि अधर्मम, वाईट काय हेही मला माहिती आहे, नचमे निवृत्ती, पण त्यातून मुक्त व्हावं, त्यातून बाहेर पडावं असं मला वाटत नाही. प्रपंच सुखे करावा. आता समर्थ, मला याचं आश्चर्य वाटतंय की एवढं वास्तव दर्शन पुढे आणल्यानंतर सुद्धा समर्थ काय म्हणतायत, कारण त्यांना माहिती आहे सगळेच काही निसंग नाही होऊ शकत. प्रत्येकाला प्रपंच करायचा आहे, संसारात रमायचं आहे. मग समर्थ म्हणतात असं आहे का, ठीक आहे, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे श्रीराम. अरे एवढं तरी करा. मग आता प्रपंचात गोडी आहे का, आवडतो का प्रपंच करायला, ठीक आहे, प्रपंच सुखे करावा, करा, सुखाने करा, पण त्या सुखात रममाण होऊन परमार्थाकडे पाठ फिरवू नका. परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. समर्थांच्या लक्षात आलं की ब्रह्म सत्य जगन मिथ्या हे म्हणून ज्या माणसाला खायला काही नाहीये तो त्याला कसली साधना करायला सांगणार. त्याचा अगोदर पोट तर भरू दे, पोट भरल्यानंतर त्याला आपण सांगू. समर्थ हे तसे तुसडे नाही आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, समर्थ तुसडे नाही आहेत, समर्थ हेकांडी पण नाही आहेत. मला जे पटलं किंवा मी जे समोर मांडले ते अंगीकारलंच पाहिजे हा त्यांचा हट्ट नाही आहे. समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका. नवीन दासबोधामध्ये
मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो श्रीराम. म्हणून सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसे न करिता भोगणे नाना दुःख श्रीराम. सावधानपणे दोन्ही पातळ्यांवर चाललं पाहिजे, अरत्र आणि परत्र, ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही जीवन आमची संपन्न झाली पाहिजेत. प्रपंची जो सावधान, फार गोड ओवी आहे. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा श्रीराम. ज्याला प्रपंच सावधपणे करता येत नाही, नीतीने करता येत नाही, नियमाने करता येत नाही, मर्यादेने करता येत नाही, तो परमार्थ सुद्धा दुटप्पी भावनेनंच करील. याची किती उदाहरणं पाहिजेत. आपण विचार करा, आपल्या डोळ्यासमोर लांब लचक यादी येईल. जी माणसं प्रपंचात खोटारडी आहेत ती परमार्थातही खोटारडीच आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, ठीक आहे तुम्हाला प्रपंच करायचा आहे ना, मी तर प्रपंचामध्ये कुणाला सुख झालं हे ऐकलं नाही आणि पाहिलंही नाही, पण तुम्हाला जर तसं वाटत असेल तर हरकत नाही, प्रपंच सुखे करावा का परी काही परमार्थ वाढवावा. वाडवडिलांनी जे करून ठेवलंय त्याच्यात वाढ केली पाहिजे ना. वडिले जे केले ते पाहिले. समर्थ दासबोधामध्ये सांगतात, वडिलांनी जे निर्माण करून ठेवलेलं आहे ते आपण पाहिलं पाहिजे आणि त्यात ॲडिशन केलं पाहिजे आपलं. आजपर्यंत आम्ही साधना करत होतो, 5 माळा ओढत होतो. नाही, आता आपल्याला 7 माळा केल्या पाहिजेत, 9 माळा केल्या पाहिजेत, 11 माळा केल्या पाहिजेत. आत्तापर्यंत मी फक्त दासबोधाचा अभ्यास करत होतो. दासबोधाचा अभ्यास करत करत आता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचल्या पाहिजेत, संत नामदेवांचं चरित्र वाचलं पाहिजे, तुकारामांचं चरित्र वाचलं पाहिजे. आज परमपूज्य आद्य शंकराचार्यांची जयंती आहे. मागच्या 3-4 दिवसांपासून आमच्या पूजनीय विश्वासशास्त्री घोडजकर त्यांनी आचार्यांची 5 दिवसांची प्रवचनं ठेवली. आचार्य किशोरजी व्यासांची, श्रीमद आद्य शंकराचार्य, त्यांच्या जीवनाचं सगळं चरित्र 5 दिवस मांडलं. आज शेवटचा दिवस आहे. काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. इथे श्री रामदास म्हणे, ऐसी शिष्यांची लक्षणे सांगितली ते जाण, शोधी ओळखावे श्रीराम. समर्थ म्हणतात, अशा प्रकारे मी शिष्यांची लक्षणं सांगितली आहेत. सत्शिष्य कसा आहे, असत्शिष्य कसा आहे, भामटा कसा आहे, दृढ श्रद्धा असलेला कसा आहे. श्रोत्यांनी ती नीट समजून घेतली पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, अशी अपेक्षा समर्थांनी या 5व्या समासाच्या शेवटी व्यक्त केली आहे. समर्थांनी प्रपंच करायला सांगितला, नाथांसारखा प्रपंच करायला सांगितला. नाथांनी प्रपंचही केला आणि परमार्थही केला. आम्ही प्रपंच करताना ठाकूरांचं एक वाक्य लक्षात ठेवा. रामकृष्ण परमहंस नेहमी सांगत, प्रपंच दाईसारखा केला पाहिजे आणि परमार्थ आईसारखा केला पाहिजे. आलं लक्षात? आम्ही प्रपंच करतो आहोत म्हणजे आमचा गृहस्थाश्रम चालू आहे. आम्ही गृहस्थ आहोत, पण आमचं जगणं कसं आहे, आश्रमवत आहे, म्हणून गृहस्थाश्रम आहे. समर्थ सांगतात, असं जीवन ज्याला जगता येतं तो सत्शिष्य होऊ शकतो. जीवनाचा कधीही कुठल्याही क्षणी कायापालट होईल, सद्गुरूंची कृपा होईल, एका क्षणात सगळं घडेल.
आणि याची देही याची डोळा आम्हाला स्वानंद सोहळा उपभोगता येईल. जो आनंद आमच्या हातात आहे, सच्चित आनंद आहे, तो आम्हाला उपभोगता येईल, परब्रह्माशी तदाकारता होईल, त्याची प्राप्ती करून घेता येईल. माझं निज स्वरूप मला समजेल, कारण सद्गुरूंची कृपा माझ्यावर झालेली आहे. अशी कृपा आपल्या सगळ्यांवर व्हावी अशी श्रीरामचंद्रांना विनंती करू. उद्या आपण 21 समासी दासबोध ग्रंथातील 6वा समास वैराग्य निरूपण. एवढी लक्षणं ऐकल्यानंतर, एवढा प्रपंचाचा कीस पाडल्यानंतर, जीवनाचं एवढं सगळं पोस्टमार्टम केल्यानंतर आता वैराग्य उत्पन्न होईल का नाही? म्हणून पुढचा जो समास आहे तो वैराग्य निरूपणाचा आहे. तो उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये आपण पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.